स्टेशन संपून आता निघालोय, जेटीमध्ये आहे. अरे वेलकम टू ब्लॉग नंबर 78 रोड टू 100 सबस्क्रायबर. 104 दिवस सफल झालं. डोकं थोडंसं स्टेकेशनमुळे डोकं हल्लं आहे. खूप भूक लागली आहे. आता हे संपून कालच्या सारखं बॉक्स सेटमध्ये जाऊन जेवणार आहे. जे काल ते खाल्लं तेच खाणार आहे. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, भेटूया थोड्या वेळ. मित्रांनो, स्टेकेशन नंतरचा दिवस हा खूप स्लो आहे. म्हणजे खूप पूर्ण दिवसच गेला आहे ॲक्च्युली तो आता. कॉज दुपारी आलो आणि येऊन डिरेक्ट झोपलो. आणि तसंही असं काही शूट करण्यासारखं नव्हतं आणि काही नव्हतं. बट मी खूप दिवस झालं माझा लॅपटॉप नाही बघितला आहे. आणि ॲक्च्युली मी बोलतो नेहमीच की मी प्रीमियर प्रोमुळे अडकलो आहे आणि लॅपटॉप नाही होत आहे असं यूज करायला. बट आपली गोष्ट आहे, आपल्याला ती यूज करायची. आणि बाबा नोटिफिकेशन कसले धापधूप 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 चालू है प्रो. सो आय वॉज याच सगळ्या गोष्टी झाल्या की काय कसं काय वर्कआउट करायचं. बट आजचा दिवस खूप रिलॅक्स होता. रिलॅक्स आफ्टर स्टेकेशन नंतरचा एकदम चिल दिवस होता. स्टेकेशन खूप नाही दाखवता आलं कारण की मी आता ठरवलं की बालमित्र असो फॅमिली असो तर थोडं थोडंच दाखवणार, जास्त नाही दाखवणार. काही असेल तरी उगाच कशाला सगळ्यात सगळं ठीक आहे. आणि उद्या माझ्या मित्राची हळद आहे, परवा त्याचं लग्न आहे. काहीच तयारी नाही आहे. नेक्स्ट वीकला पुन्हा एका मित्राचं हळद आहे, लग्न आहे. त्यासाठी मला तो कपडा मी बोललो की मला शिलाईला द्यायचा होता. बट माझ्या आळशीपणामुळे तो राहिला आणि तो टेलर पण गावी गेला. सो आता माझ्याकडे काहीच कपडे नाही घालायला. तो अशा वेळेला मी काय करावं हा मला मोठा प्रश्न पडलाय. काहीतरी जुगाड करूच शकतो मी. त्याच कसं काय होतात ते. आणि माझ्या मते हा ब्लॉग आता इथेच थांबवतो कारण की माहिती नाही पुढे काय दाखवलेलं आहे. घरी आलो तर आता जरा घरच्यांबरोबर राहतोय. लय फॅट वाढलाय, प्रचंड फॅट वाढलाय. ठीक आहे, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे काय करायचं. काळजी घ्या आणि जिवंत राहा. बाय बाय.